आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। लोकसभेसाठी नाशिक व दिंडोरी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे। प्रतिष्ठित व्यक्तींनी मतदान केले। यावेळी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी देखील मतदानाची निशाणी दाखवताना जनजागृती करून नागरिकांना पुढे येऊन मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपल्या संसरी गावी मतदान केले। निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मगरुळे, आयमा अध्यक्ष ललित बुब, नामदार मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी सहकुटुंब मतदान केले। तसेच द्वारका परिसरात रवींद्र शाळेतील केंद्रावर जाधव परिवाराने मतदानाचा हक्क बजावला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी दिंडोरी तालुक्यातील घोडेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांनी देखील मतदान केंद्रावर मतदान केले। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील दळवट मतदान केंद्रावर कुटुंब मतदान केले। खुंटवड नगर येथील विखे पाटील शाळेतील मतदान केंद्राला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट दिली। DPA न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।